बरं आजी मला सांगा, आजोबांनी स्वभावात कुठला बदल केला असता तर बरं झालं असतं? राग आहे आणि एकदम कुठलीही गोष्ट ते सगळ्यांना सांगतात, डिस्पोज करतात लगेच. हो, म्हणजे असं मनात काय ठेवून देत नाही. मग ते त्यांनी करायला नको होतं का? जरा काही वेळेला नको असतं. आजोबा, आजीचं म्हणणं आहे की काही गोष्टी मनातच ठेवून द्या ना, सगळ्याच तुम्ही सगळ्यांना सांगता, तसं करायला नको होतं. एक बेसिक फरक सांगतो तुम्हाला. कोकणस्थ विदेशस्थ आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं पटकन सापडली आहेत. कोकणस्थ माणसं हात राखून बोलतात, देशस्थ माणसं मनमोकळे असतात. संदर्भासह स्पष्टीकरण पण दिलं. बरं आजोबा, आता मला तुम्ही सांगा, आजीने स्वभावात कुठला बदल करायला पाहिजे होता? माझ्यासारखं जॉली राहो. आजी, मगाशी त्यांनी कसं मन मोकळं केलं गाणं म्हणून, तुम्ही मात्र नाही, तुमचा डबा बंदच ठेवलात बेसनाच्या लाडवाचा. तुम्ही म्हणणार कुठलं गाणं म्हणणार त्यांना बघून? नाही, मला दम लागतो. दम लागतो? इतके वर्ष दम देण्यात गेला. नाही, खरंच आहे, म्हणजे आता आठवत पण नाही. नाही, काही हरकत नाही. बरं, मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे. अजूनही संधी मिळाली तर कुठली गोष्ट करायला आवडेल किंवा कुठली गोष्ट करायची राहिली आहे असं वाटतं? एक फॉरेन टूर करायची इच्छा आहे. परदेशात जायची इच्छा आहे. सिंगापूर वगैरे असं. या नक्की होईल टूर पूर्ण. तुमची कुठली इच्छा आहे? तेवढीच आहे माझी, बाकी काही नाही. बाकी सगळं आहे. संसारात जायला लागतं ते सगळं आहे, त्यामुळे आयुष्य सुखी आहे. फक्त तेवढीच इच्छा होती फॉरेन टूरची. हो ना, काळजी करू नका, मस्त फिरून या, मनात इच्छा करा, सगळ्या इच्छा पूर्ण होतील. वास्तू नेहमी तथास्तू म्हणते, तसेच आत्ता सुद्धा तथास्तू म्हणालीच असेल ही वास्तू. तेव्हा दोघांच्या परदेशवारीसाठी शुभेच्छा देऊया. आणि त्याचबरोबर इतक्या वर्षाचा, 57 वर्षाचा सुखाचा संसार. आणि आपण बघितलं मगाशी, नातीसुद्धा जपत असताना फक्त घरातल्यानेच नाही, तर ज्यांचं कधी ओळख नव्हती, पाळख नव्हती, अशी ही एक रक्ताच्या पलीकडची नाती निर्माण झाली, त्यांनीसुद्धा भावना व्यक्त केला. तेव्हा या आनंदाच्या प्रसंगी आत्ता तुमच्या सन्मानाचा क्षण आम्ही सगळे अनुभवणार आहोत, त्याचे साक्षीदार होणार आहोत. आजोबा, ही भेटवस्तू आजींच्या गळ्यात. कवी आणि कविता, सागर आणि सरिता. सुरेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टर का. वा वा. सगळ्या रेडिओमध्ये सेंटर मोठी 20 मिनिटाचं नाव घेतो, करत नाही तुमची खोटी. अरे वा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी.
सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.